हप्पी तू ठीक आहेस ना? हो. थंडी बिंडी वाजली तर सांग. सांगत नाहीस तू म्हणून म्हणलं. अरे मी काय नाही सांगणार तुला. गप तू असं करतेस कधी कधी. अर्जुन मी तुला सगळ्या गोष्टी सांगते आणि कधी नाही सांगितली तर त्यामागे काहीतरी कारण असतं ना. हेच म्हणतोय मी. जे काय असेल सांगायचं मला. छोटं मोठं जे काय असेल ना सांगायचं. माझ्यापासून लपवायचं नाही अजिबात. येस सर. हा सर अर्जुन त्यांच्या हातात सोनोग्राफीचं कागद आहे वाटतं. ऐक की मला कस तरी होतंय. बोलू आपण. दादा अरे तुम्ही दोघं काय फिरायला? हो ते आठवड्यातून एकदा इथे चालायला येतो ना. तू इकडे कसं काय? अरे रुपालीची झोप लागलेली म्हटलं बाहेर जाऊन यावं. आलो. तू ठीक आहेस ना दादा? हा दादा ठीक नाहीये रे पण होईल हळूहळू. सर तुम्ही बसा आम्ही येतो. चालू नाही तुम्ही बसा. मी चाललोच होतो घरी. अरे नाही दादा हाय आम्ही येतो चालून. तू बस. काय लागलं तर हाक मार. हाय आम्ही. हा मला नव्हतं राहावं. अर्जुन रुपाली त्यांचा एवढा विचार करतोय आपण पण सरांचं करतच नाही रे. खरंच का? म्हणजे बघ ना दादाला काय वाटतंय त्याच्या मनात काय चाललंय हे बोलायला पण कोण नाही त्याच्याजवळ. बघ निघून चालले ते. आपल्याकडं ना पुरुषांना दुःखाची भाषाच येत नाही. मनात ठेवून वागवत राहते नुसतं. आपण बोलूया सरांशी. बोलतो मी बघतो काहीतरी. ती पण काय चेष्टा करते बघ ना. आपल्या घरात दोन टोकाच्या दोन गोष्टी होतात. तुझी डिलिव्हरी जवळ आली आहे. डोहा जेवण तोंडावर आले आणि हे 10 वहिनींबरोबर. अर्जुन ऐक की मला अजूनही असं वाटतंय आपण डोहा जेवण नको करायला. नाही अप्पे एक काम करू. पुढच्या आठवड्यात करू आपण. मी बोलतो बापूंशी. तरी पण मग अप्पे मामी दिप्या बापू यांच्या इच्छेचा मान पण राखला पाहिजे ना. अगं किती झालं तरी त्यांच्या घरातल्या थोरल्या पोरीचं पहिलं डोळा जेवण आहे वाटतं माणसाला. आणि दिप्या तयारीला पण लागलाय माहिती ना आपल्याला. नको जास्त विचार. दर ए मुर्द्या चहा काय देतो. गोड दे की मला खायला काहीतरी गोड पाहिजे मला. ए आई
सारखंच काय असते का तुझं? गोड दे ह्याव दे त्याव दे. दुसरं काय सुचतं का नाही तुला? अरे तसं नाही बंट्या, तिकडं आप्पीने ना फिरणी बनवली होती पण मला खायलाच मिळाली नाही म्हणून म्हणलं गोड दे मला. आई चाललंय काय त्या घरात? एवढा सगळा राडा झालाय आणि खुशाल फिरण्या करून खातेत. अरे त्या रुपालीसाठी बनवली होती, तिला बरं वाटावं म्हणून. असं आहे वय? बंट्या, तुझी आई काय सोडणाऱ्यातली वाटली वय? बराबर उचकवलंय. आई, त्या रुपालीचं बाळ गेले, अशा टायमाला एखाद्याला नाही त्रास द्यायचा आपण. अरे मूड द्या, त्याच्याबद्दल नाही बोलत मी. मग अरे आता ते बाळ पडलं म्हणून आर्जानी सुजाला जेला टाकलंय ना, आणि आपल्याला तेच पाहिजे होतं, नेमकं तेच घडतंय बघ. आता ना तो सुजा आणि पियू एका पार्टीत, आणि इकडं तो सपन्या आणि रुपाली एका पार्टीत. असं झालंय, एकाची बाजू घ्यायला लागलं तर लगेच दुसऱ्याला त्रास होतोय. होय. आणि हे आपले लैला मजनू? मजनू आला होता माझ्या अंगावर धावून, म्हटलं ओ मावशी आत्ताच्या आत्ता बाहेर जा. मी गेले खोलीत निघून. मग कुठला काय करतोय तो? बाकीच्यांचं सोडून द्या आई, पण त्या दोघांच्या डोक्याला ताप झाला पाहिजे बघ. सुखानं झोप नाही लागली पाहिजे त्यांना. पण त्या मला बघून ना त्या आरजाचं रगात लई उसळतं, पण त्याला काय करताच येत नाही. एक नंबर आई, दुसरं करणार तरी काय देऊ. आणि त्या आप्पीनं तर आजवर मागताच घेतलाय, मी घर सांभाळते मी घर सांभाळते. अरे तिचं तिलाच कळना झालंय नेमकं काय करून काय नको ते. आई, आता कुणाची बाजू घेऊ ते तिला कळतच नसणार आहे बघ. हा मग काय तर. आई, तू ये ना त्या रुपालीला सुजाच्या विरोधात भडकव. तिला बाळ गेल्याची एवढी आठवण करून दे ना की ती स्वतः म्हणली पाहिजे सुजा कायमचा आत गेला पाहिजे. अरे नुसती रुपाली नाही, तो सरकार, ती रुक्मिणी, पार आरजा सकट सगळ्यांनाच तसं वाटतंय. आई, त्या अर्जला तर भीतीच वाटत असेल ना, सुजा बाहेर आला तर त्याच्या बाळाला बी काहीतरी करेल म्हणून. तर तो सुजाला आयुष्यात कधी जेलातून बाहेरच नाही काढणार म्हणत्या. आई, अगं हेच तर पाहिजे की आपल्याला. मग बघूच ना आपण त्यांचं घर कसं एकत्र राहतंय ते, आणि हे बी बघूच आपण ती आप्पी आणि तो आरजा काय करतात ते. आता या गोष्टीवर मी तुला गोड खायला आणणार बघ. बस तू. ऐक ना बंट्या, अरे तो सरकार बी पार गुड घट्या खायला आलाय बघ. जरा दमदर आई, त्या सरकारला अजून कोंडीत पकडू आणि त्याच्याकडनं जे काय पाहिजे ना ते सगळं नावावर करून घेऊ. नावाची हाय मनी दिसते अडाणी, पण भल्या भल्यांना पाजल पाणी. रुपा. रुपाली. हं? रुपाली म्हणा मला. रूपा नको. अगं रुपा. रूपा त्या दिवशी आपण एकत्र जेवायला गेलो होतो त्या दिवशी जन्माला आली आणि आपल्या बाळाबरोबरच गेली. रुपाली. रुपालीच म्हणा. इथून पुढे रूपा अजिबात नको. ठीक आहे. कधी उठलीस तू? तुम्ही गेला तेव्हाच जाग आली. परत काही झोप लागलीच नाही, मग बसले उठून. अगं तासभर झाला मला जाऊन, तेव्हापासून तू इथेच बसून आहेस. कायम असंच बसून राहावंसं वाटते. बाहेर जाऊच नाही वाटत आहे. हॉलमध्ये तर अजिबातच नाही. ठीक आहे, तुझ्यासाठी नाश्ता आणि चहा इकडे आणतो मी. हा नको नको मला. अगं रुपाली. अहो खरंच भूक नाही मला. रुपाली, असं स्वतःला त्रास करून घेऊन. त्रास करून कुठं घेते मी. भूक लागली की खाईन मी. ठीक, काय अडचण नाही ठिकाणी. मला जरा ती लोकर द्याल का? लोकर? लोकर कशासाठी? विनायला. अजून काय करणार मी? अगं रुपाली, ती लोकर आपण. काय? बाळासाठी आणली होती असंच ना? माहितीये मला, पण मला वाटतच नाही आपलं बाळ गेले म्हणून. अगं मलाही नाही वाटत आहे, पण मग द्या ती लोकर. विनताना बरं वाटतं मला. ठीक आहे, तुझं मन रमतंय ना, देतो. काय माहित आता, बघू रमतंय का. रुपाली, आपण कुठंतरी फिरायला जाऊया का? 4-8 दिवस राहूया. बाळाची आठवण येणार नाही अशा ठिकाणी घेऊन चला मला, तरच येईन मी.
तुम्हाला माहिती आहे, बाळासाठी टोपडं विणून झालं माझं. आता स्वेटर घेते बनवायला. अगं त्याच्यासाठी कशाला? हां, आता स्वेटरच बनवते. ठीक आहे, मी येतो कॉलेजला जाऊन. अप्पे, आज काम किती आहे ग तुला? का? अगं मी त्याप्रमाणे ठरवायला जरा. काय ठरवायचंय? हा एक सरप्राईज. एक मिनिट, काय सरप्राईज आहे? हा एक असंच. तू सांग ना किती काम आहे आज? तू कुठे घेऊन चाललायस का मला? मग हे सगळं सांगितल्यानंतर सरप्राईज राहील का? म्हणजे घेऊन जाणार आहेस? हा. नको. का का नको म्हणते तू? आपल्या घरात कसं वातावरण चाललंय बघितलं ना, तेवढं जरा फ्रेश होईल ना. म्हणूनच म्हणते नको. उगाच मनाला रुखरुख लागून राहते मग. अगं मी तुझा आणि बाळाचा विचार करतोय ना. अरे कळतंय की मला. आपण नंतर जाऊया, आता नको. तुझी खरंच इच्छा नाही का? सकाळी सरांना बघितलं ना. नाही अगं त्याचं मला पण वाईट वाटलंच की आपे, पण मला ह्याचं जास्त वाईट वाटतंय की तुला 7व्या महिन्यात हे असे दिवस बघायला लागतात. अरे अर्जुन, काही वाईट चाललं नाहीये. आणि असे तू आहेस की माझ्यासोबत. तू माझ्यासोबत असलास ना, माझा रोजचा दिवस भारी जातो. काहीतरी बोलते तू आपे उगाच. अरे खरंच सांगते अर्जुन. ना तुला किती खरं सांगितलं ना तरी तू. चल. अर्जुन दादा, मला वाटलं कॉलेजला गेला असेल. त्यांची इच्छा नाही वाटत. बघ की बॅग पण तिथेच आहे. आपे मी बोलू का एकदा दादाशी? बोलतोस का? हा. खरंच बोल बरं. मी पण ताईंशी बोलू. हा हा तसं कर, मी बोलतो. ठीक आहेस ना? काय कळत नाही अर्जुन, हरवल्यासारखं वाटतंय. कॉलेजला पण जायची इच्छा नाहीये बघ. असं होणार दादा, साहजिक आहे. तू एक काम कर ना, रजा घे थोडे दिवस. हो, पण असं वाटतं की मग घरात राहिलो तर तेच तेच आठवत राहील. नाही 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 दादा, हे बघ तुला आरामाची गरज आहे. तू जरा शांत होशील, थोडे दिवस तू थांब घरी. अर्जुन, काय माहिती का, मला आमचं बाळ गेलंय असं वाटतच नाही. म्हणजे हीच एक आठवण आहे रे त्याची आमच्याकडे. आम्हाला बाळ होतं याची एकमेव खूण. बघ ना, नीट वाढ पण नाही झाली त्याच्या शरीराची. आणि तेवढ्यात दादा, आता हेच बघत बसशील तर आठवण येणारच की रे. मुद्दा तो नाही आहे अर्जुन. अरे आपल्याला कोणी सोडून जातं ना, तेव्हा आपण त्याला अग्नी देतो. तानं बाळ असेल तर त्याला पुरतो. आणि मग मन, मेंदू यांना समजतं की ती व्यक्ती आपल्यात नाहीये. पण आमचं बाळ असं पोटातच रे. दादा, तेच विचार डोक्यात गुळत राहिले तर त्रास होणारच की रे. सावरायला लागणार ना आता. अर्जुन, कळतंय मला, पण हे थांबवायचं कसं हे नाही माहित. दादा एक काम कर ना, वहिनींना घेऊन 4 दिवस फिरायला जा ना कुठेतरी. त्यांना पण बरं वाटेल. मी विचारलं तिला, पण तिची इच्छा नाही. त्याच्यावर काय मार्ग काढायचा मला खरंच कळालं. पण हे बघ, मी आहे, घरचे सगळे आहेत तुमच्याबरोबर, एवढं लक्षात ठेवा दोघांनी. लई स्वप्न रंगवली होती रे अर्जुन. बाळ आल्यावर हे करू ते करू, त्याला खेळणी आणू. आणि आत्ताची नव्हती ही स्वप्न, गेल्या 15 वर्षातली स्वप्न. आता मला
काय बोलू कळा ना. तू बोल, तू मोकळा हो, बोल. सतत ती टोचणी लागून राहिली. म्हणजे आपलंच काही चुकलं का? परत मागं जाऊन त्या दिवसाचं काही बदलता येईल का असं वाटतं. दादा हे बघ, सगळ्यात आधी स्वतःला हे समजव की असं काहीच होणार नाही. म्हणजे मला बोलायला कसं तरी वाटतंय, पण हेच खरंय दादा. मला कळतंय रे अर्जुन, मी सावरतो स्वतःला. पण रुपाली, तिला बघितलं की ढासळायलाच होतंय बघ. अरे आत्ता मला तिनं लोकर मागितली, परत विणत बसते म्हणली. काय? मला काय कळलंच नाही. मी दिली तिला लोकर. दादा दादा तू स्वतःवर नको येऊ सगळं हे असं. हे बघ, आप्पी गेली वहिनीशी बोलायला. वहिनींना सावरायला वेळ लागणार हे समजून घेतो, पण तुला लवकरात लवकर सावरायचे दादा. दादाला यातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. ताई, ताई काय करताय तुम्ही? स्वेटर विणते बाळासाठी. ताई, बाळ गेले ना. मग गेलेल्या बाळासाठी विणते. ताई, सारखी आठवण करून देऊन काय मिळतं ग अपर्णा? मी तुम्हाला आठवण व्हावी म्हणून खरंच नाही बोलले. मला माहितीये माझं बाळ कुठंच नाही गेलं. आणि गेले तर कुठं गेले ग? सांग ना, कुठे गेले? इथंच येते, येईल परत. ताई, माझ्याच बाबतीत का असं झालं ग? काय चुकलं माझं सांग ना. अगं, मी कधी कोणाचं काही वाईट केलं नाही का, वाईट वागले नाही कोणाशी, तरी माझ्याच नशिबात काय या सगळ्या गोष्टी? मलाच का सगळ्याची? तुम्ही हे बघा, तुम्ही रडू नका बरं. शांत व्हा बरं एकदम. कशी शांत होऊ आपण ना? सांग ना, कशी शांत होऊ? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आहेत तुझ्याकडं? नाहीये. पण नको सांगूस मला शांत व्हायला. मला नाही वाटत मी आता शांत होऊ शकते. मला नाही वाटत मी आता अजून जगू शकते म्हणून. ताई, तुम्ही काय बोलताय? काय करू जगून? सांग ना, काय करू? अगं, आयुष्यभर फक्त एकच स्वप्न बघितलं होतं मी. 15 वर्षाने ते स्वप्न पूर्ण होते असं वाटत होतं, तर हे असं झालं. किती क्रूर थट्टाय ग ही. एक वेळ झालं नसतं ना तर एवढं वाईट वाटलं नसतं. याचं काय करू? सांग ना, कसं जगू मी? त्याच्यापेक्षा बाळाबरोबरच गेले असते तर बरं. पाच, तुम्ही शांत व्हा बरं. काहीतरी बोलताय तुम्ही. आज झालं. ताई, हे बघा. अहो ताई, हे बाळ आहे की. तुम्ही आणि सरच म्हणला होतात ना, अपर्णा आणि अर्जुनचं बाळ म्हणजे आपलं बाळ असेल म्हणून. मग हे बाळ तुमचंच आहे की. आणि मला माहितीये तुम्ही या बाळाला लई जीव लावाल. अपर्णा, बाळ मोठं झालं असेल ना ग आता? हो, आता 2 महिन्यात डिलिव्हरी आहे ना ताई. आणि मला माहितीये आपलं बाळ घरात आलं ना की अगदी पहिल्यासारखं आनंदाचं वातावरण होईल बघा घरात. खरंच बाळ आलं ना सगळं नीट होईल.